तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होणार आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे। त्यामुळे आज बारामतीमध्ये सुद्धा प्रचाराची सांगता होणार आहे। शिवसेनेचे नेते विजय शिवतारे आता आपल्या सोबत आहेत। काय सांगणार, ज्या पद्धतीने प्रचाराची रणधुमाळी गेल्या 15 दिवसांपासून बारामतीमध्ये सुरू होते, आरोप प्रत्यारोप सुरू होते, आज प्रचाराची सांगता होते। काय एकूण तुमचं निरीक्षण, काय ऑब्झर्वेशन या सगळ्याच्यात? एक खूप महायुतीच्या माध्यमातून खूप बारकाईने जिथे जिथे मोठ्या सभा पाहिजे, जिथे जिथे छोट्या सभा पाहिजे, जिथे कोपरा सभा, रोड शोज, अशी कोणतीही गोष्ट सोडली नाही। गावगावच्या बैठका, म्हणजे आम्ही सर्व उमेदवार काही ठिकाणी फिरत होते, काही ठिकाणी वेगवेगळ्या टीम्स आमच्या लोकल गावागावातून फिरत होत्या। बूथ आणि गाव याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून संपूर्ण काम चाललेलं आहे। त्याच्या बरोबरीने मोठ्या सभा आता 11 सप्टेंबरला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा वगैरे मोठी 30-35 हजाराची सभा झाली। खाली हवेलीचा जो भाग आहे त्या हवेलीच्या भागामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब DCM आले होते, तुफान सभा झाली। काल जेजुरीमध्ये अजितदादा आणि मी होतो, मोठी सभा झाली। जेजुरीचा रोड शो अत्यंत प्रभावी झाला। सासवडचा रोड शो म्हणजे अगदी कमीत कमी वेळामध्ये 7 पासून 10 वाजेपर्यंत 3 तासामध्ये खूप चांगलं कव्हरेज, परफेक्ट मायक्रो प्लॅनिंग अशा पद्धतीने ते झालेलं आहे। आज आता भोरमध्ये त्यांची सभा आहे, मी आता इथून वाल्यामध्ये सभा आहे। तर खूप बारकाईने हे केलेलं आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे। निश्चितपणे विरोधकांनी सुरुवातीचा काळ हा निव्वळ भावनात्मक करून, आताही तेच चाललेलं आहे, म्हणजे तुम्ही भाषण ऐकत असाल तर निव्वळ भावनात्मक। आमचं नेरेटिव्ह अगदी क्लिअर आहे की ही निवडणूक ननंद भाऊजीची नाही, ही निवडणूक काका पुतण्याची नाही, ही निवडणूक पवार घराण्यातल्या कलहाची नाही, ही निवडणूक देशाचे पंतप्रधान कोण करायचं आणि आदरणीय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून देश सुरक्षित आणि विकासाच्या जेट स्पीडने पुढे न्यायचा, हे ह्याची निवडणूक आहे। त्यामुळे भावनात्मक निवडणूक तो जो भाग आहे तो बऱ्याच वेळा केला जातो। आत्ताच मी एकाचं हे बघत होतो, हे झाड कोणी लावलं, मग त्याच्या पारंब्या कुठे आल्या, मग ते असं अशा प्रकारचा नेरेटिव्ह गावागावातून लोकांना हे